नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. मैत्रिणींनो, तुम्हाला तर थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर आजचा व्हिडिओ स्वामींची सेवा, स्वामींची पूजा कशी करावी ह्यावर आहे. तर सर्वात आधी स्वामींची पूजा ही आपण उंबरठ्यापासून सुरुवात करावी. उंबरठ्याचं जेव्हा आपण पूजन करतो, त्यावर हळदी लेपन करतो, तर आपोआपच घरातलं वातावरण एवढं धार्मिक होऊन जातं ना, इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये. खूप छान वाटतं आणि आणखीन आपल्याला घरामध्ये सेवा करण्याची, पूजा करण्याची एक ओढ निर्माण होते. त्यामुळे सर्वात आधी आपण उंबरठ्याची पूजा करा. उंबरठ्याची पूजा करत असताना हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन कसं करायचं? हळदीचं लेपन करत असताना हळद घ्यायची, त्यामध्ये थोडं गोमूत्र घालायचं. त्यात थोडं जर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर चंदन पावडर तुम्ही त्यामध्ये घाला आणि थोडंसं पाणी मिक्स करून ते उंबरठ्याला तुम्ही लावा. तर हे झालं हळदीचं लेपन. आणि उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं, रांगोळी काढायची छान, त्या रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचं आणि धूप दीप दाखवायचं उंबरठ्याला आणि नमस्कार करायचा. थोडी फुले पण तुम्ही उंबरठ्यावर ठेवू शकता. तर ह्यामुळे ना खूप छान वातावरण निर्माण होतं आणि खूप घरामध्ये पण खूप प्रसन्न वाटतं. तर सर्वात आधी आपण उंबरठ्याची पूजा करावी, मग देवघरात मंदिरात आपण स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करत असताना तुम्ही रोजही स्वामींना अभिषेक घालू शकता. रोज अभिषेक तुम्हाला जमत नसेल तर गुरुवारी तर स्वामींचा अभिषेक हा आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. रोजची पूजा जर करायची असेल तर तुम्ही रोज स्वामींना अभिषेक घालू शकता किंवा स्वामींना फक्त पाण्यानेही तुम्ही अभिषेक घालून स्वामींना स्वच्छ पुसून आहे त्या जागेवर स्वामींना स्थान स्वामींचा द्यायचा. जर रोजच्या सेवेमध्ये तुम्हाला रोजच्या रोज स्वामींना अभिषेक घालणं, रोजच्या रोज स्वामींच्या मूर्तीवरून पाणी घालणं हे तुम्हाला जमत नसेल तर आपण जी आदल्या दिवशी फुले वगैरे वाहिलेली असतात तर ती फुले काढून टाकायची. बऱ्याच ठिकाणी असं करतात ना, जोपर्यंत ती फुले कोमेजत नाहीत तोपर्यंत ती फुले तशीच ठेवतात. तर ती फुले ताजी असू दे किंवा आणखीन टवटवीत असू दे, ती फुले काढून टाकायची. जी फुले आपण आदल्या दिवशी ठेवलेली असतात पूजेमध्ये ती दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवायचीच नाही. सकाळी ती फुले सगळी काढून घ्यायची, सगळा देव्हारा स्वच्छ करायचा. अगरबत्तीचं ते विभूती वगैरे खाली पडलेली असते तर ते सगळं पुसून घ्यायचं आपण. देव्हारा सगळा स्वच्छ करायचा. त्यानंतर घरामध्ये दिवा लावायचा. सर्वात आधी घरामध्ये दिवा पेटवायचा. त्यानंतर बाकीची पूजा करायची. जर तुम्हाला अभिषेक घालायचा नसेल, देवतांना आंघोळ घरात घालायची नसेल त्या दिवशी, तर निर्माल्याची जी फुलं आहे ते काढून टाका. सर्वात आधी दिवा लावा आणि मग घरामध्ये अगरबत्ती किंवा धूप तुम्हाला जे काही लावायचं आहे ते लावा. त्यानंतर स्वामींची आरती करा. आरती झाल्यानंतर जर तुमच्याकडे फुले असेल तर फुले पण तुम्ही वाहा आणि मग स्वामींना धूप दीप तुम्ही दाखवा. स्वामींना धूप दीप आणि फुले वाहून झाल्यानंतर स्वामींची आरती करायची. आरती झाल्यानंतर आपली जी नित्यसेवा आहे ती करून घ्यायची. नित्यसेवा तुम्हाला झाल्यानंतर पण तुम्ही आरती करू शकता किंवा नित्यसेवा करण्या अगोदर पण तुम्ही आरती करू शकता. असं काही नाही की अगोदर आरती केलीच पाहिजे. तुमची नित्यसेवा आवरून घ्या आणि मग तुम्ही स्वामींची आरती करा. नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप हे नित्यसेवेमध्ये तुम्ही ठेवा. आणखीन तुम्हाला कुठले स्तोत्र वगैरे वाढवायचे असतील, आणखीन गुरुचरित्रातले अध्याय तुम्हाला वाढवायचे असतील म्हणजे 14वा अध्याय, तर तुम्ही हे पण वाढवू शकता. तुमच्या सवडीनुसार, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही कुठल्याही सेवा यामध्ये ॲडजस्ट करून तुम्ही करू शकता. पण रोज आपल्या घरात 3 अध्याय स्वामीचरित्र आणि 11 माळी जप हे झालं पाहिजे. थांबून थांबून जरी तुम्ही केलं ना तरी चालेल. सकाळी 5 माळी करा, संध्याकाळी 6 करा. अशा पद्धतीने रोज तुम्ही 11 माळी जप करा. रोज तुम्ही जे 3 अध्याय आणि 11 माळी जप करणार आहात तर त्याचे तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट पाहिजे असतील, त्याचा तुम्हाला वाटत असेल की ह्याचा आपल्या जीवनामध्ये खूप चांगला चमत्कारिक त्यावर फायदा झाला पाहिजे किंवा चमत्कारिक आपल्याला अनुभव आला पाहिजे यासाठी, तर तुम्ही जी ही सेवा करताय ना तर त्यासाठी एक ठराविक वेळ निवडा आणि त्या वेळेवरच ही सेवा झाली पाहिजे. हे रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हे त्या वेळेतच केले पाहिजे. तुम्ही 6ला उठून जर म्हणजे बसणार असाल तर रोज 6लाच बसा. 7ला बसणार असाल तर 7लाच बसा. एक ठराविक वेळ निवडा आणि बघा तुम्हाला या अध्यायाचे आणि या जपमाळीचे किती चांगले परिणाम दिसून येतात, किती चमत्कारिक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये याचे अनुभव यायला लागतील. तर ठराविक एक वेळ निवडा स्वामी सेवेची आणि त्या वेळेतच तुम्ही स्वामींच्या सेवेसाठी बसा.
तर ही सकाळची सगळी सेवा झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा। आता आपण ही सगळी सेवा झाल्यानंतर स्वयंपाक बनवणारच, तर स्वयंपाक जो काही आपण बनवतोय तर त्यामधलाच आपण स्वामींसाठी एक ताट तयार करायचा आणि स्वामींना तो नैवेद्य म्हणून ठेवायचा। शाकाहारीच ठेवायचं, नॉनव्हेज वगैरे काही ठेवायचं नाही घरामध्ये। मी आता म्हणते काय बनवतोय ते, तर नॉनव्हेज असेल तर ठेवू नका, शाकाहारी असेल तर स्वामींना तो नैवेद्य ठेवा। आणि नैवेद्य ठेवत असताना पाण्याचा चौकोन तयार करायचा, तो पूर्णपणे पाण्याने भरलेला पाहिजे। तर अशा प्रकारे चौकोन तयार करायचा आणि त्यावर स्वामींना ते जे नैवेद्य तयार केलेलं आहे ते ताट त्यावर ठेवायचं आणि 3 वेळा पाणी फिरवायचं आणि स्वामींना हात जोडून नमस्कार करून स्वामींना आग्रह करायचा की स्वामी, मी आज घरामध्ये हे नैवेद्य हे पदार्थ बनवलेले आहेत, तर ते मी तुम्हाला नैवेद्यरूपी ठेवलेले आहेत, तर गोड मानून स्वामी तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करा। अशा प्रकारे स्वामींना तुम्ही आग्रह करायचा आणि जे कुठले आपण पदार्थ बनवलेले आहेत त्या पदार्थांची नावे पण घ्यायची। मी तर असंच करते, घरामध्ये जे काही स्वामींना ठेवलेलं आहे तर त्यांची नावं घेऊन स्वामींना सांगते की स्वामी मी आज हे बनवलं आहे, स्वामी मी आज अशी आळूची वडी बनवलेली आहे, तर स्वामी प्लीज तुम्ही हे गोड मानून ग्रहण करा आणि खाऊन घ्या। अशा पद्धतीने आपण जसं घरच्या माणसांना आपण आग्रह करतो ना, एकदम तळमळीने आपण एखादा पदार्थ बनवला असेल आणि एखाद्याला खाऊ घालण्यासाठी आपली जी तळमळ असते तर त्या प्रकारची तळमळ त्यावेळी दिसायला पाहिजे, तरच ते स्वामी नैवेद्य ग्रहण करतील। तर तशा पद्धतीने आपण स्वामींना आग्रह करायचा आणि स्वामींना आमंत्रण द्यायचं। 10 मिनटं तो ताट तसाच ठेवायचा स्वामींच्या समोर आणि मग तो ताट उचलायचा। ताट उचलतानाही परत स्वामींना नमस्कार करायचा, स्वामींना सांगायचं स्वामी तुम्ही नैवेद्य खाल्ला ना, तर हा जो नैवेद्य आहे तो प्रसादरूपी आम्ही सर्वजण घरातले खातो, असं म्हणून हा ताट तुम्ही उचलायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांनी ह्यातलं एक एक घास तुम्ही खायचा आहे। तर अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य दोन्ही वेळेला दाखवायचा आहे, सकाळी पण दाखवायचा, संध्याकाळी पण दाखवायचा। जर नॉनव्हेज असेल तर घरामध्ये नैवेद्य दाखवू नका, त्याऐवजी तुम्ही दूध वगैरे दुसरं काही स्वामींना ठेवू शकता, ड्रायफ्रूट ठेवा, फळे ठेवा। काही ठिकाणी तर स्वामींना चहासुद्धा ठेवला जातो। आपण जे खातोय पितोय ना तर तेच स्वामींना ठेवायचं। आपण स्वामींना घरामध्ये कर्त्या पुरुषाचं स्थान दिलेलं असतं, आपल्या घरातला कर्ता व्यक्ती, कर्ता पुरुष म्हणून त्यांना आपण स्थान दिलेलं असतं, तर त्यामुळे घरामध्ये जे काही आपण बनवतोय ते स्वामींना नैवेद्यरूपी ठेवायचं। घरामध्ये जे काही आपले कार्यक्रम असतात, जे काही सुख दुःख आपल्या घरामधलं असतं ते सगळं स्वामींच्या सोबत शेअर करायचं असतं। संध्याकाळी स्वामींना परत धूप दीप दाखवायचं, परत स्वामींची आरती म्हणायची आणि सकाळची तुमची जी काही सेवा राहिलेली आहे ती सेवा पूर्ण करायची। तर अशा प्रकारे स्वामींची रोज पूजा करायची असते। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।